युवक मंडळाचे माजी अध्यक्ष महेंद्र सोगले साहेब यांच्या माध्यमातून अगदी अमूल्य असे विचार आपण ऐकणार आहोत। बघा, मी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये देखील या गोष्टीचा उल्लेख केला होता। माझी वसुंधरा अभियान जनजागृतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा उपक्रम आणि सध्या केवळ ग्रामीण विभागामध्ये नव्हे तर अवघ्या भारत देशामध्ये नावजे ग्रामपंचायतची चर्चा तर आहे। कारण बघा, 1 करोड रुपयांचं पारितोषिक नावजे गावामध्ये करोडपती लोकांची कमी नाहीये, परंतु माझी वसुंधरा अभियान एक जबरदस्त उपक्रमासहित त्याने आपल्या नावाची ओळख निर्माण केली। ह्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित जीवन निर्माण करण्याचा एक व्यापक आणि लोकसहभागावर आधारित उपक्रम आहे। हे महेंद्रजी सोगले यांचे शब्द आहेत। वसुंधरा म्हणजेच आपली पृथ्वी, आपली धरती माता, हीच पृथ्वी आपल्याला अन्न, पाणी, हवा देते आणि जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक देते। पण आज मानवी विकासाच्या हव्यासामुळे पर्यावरणावर मोठा ताण पडत आहे, जंगलतोड वाढत आहे, पाण्याचे स्तोत्र आटत आहेत, हवा आणि पाणी प्रदूषित होत आहे, तसेच हवामान बदलाचे संकट जगभर जाणवत आहे। या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य शासन आणि पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक जन आंदोलन उभे करण्याच्या उद्देशाने माझी वसुंधरा अभियान सुरू केले आहे। या अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे पर्यावरण संवर्धन, संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावी आणि ग्रामपातळीपासून पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळावी। या अभियानामध्ये पंचमहाभूतांचा म्हणजेच पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या घटकांचा समतोल राखण्यावर विशेष भर दिला जातो। कारण हे 5 घटक आपल्या जीवनाचे आधार आहेत। यापैकी एक जरी असंतुलित झाला तरी देखील परिस्थिती बिघडू शकते आणि त्यास माझी वसुंधरा अभियानाशी सर्वांनी अगदी संलग्न व्हावं हीच महत्त्वपूर्ण सूचना आहे आणि आव्हान आहे संपूर्ण कुणबी समाजाला। तसेच पालघर जिल्ह्याला आपण वळणार आहोत आता ग्रँड फिनालेकडे, जिथे